महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एक मोठा पराक्रम केलेला आहे आणि हा पराक्रम जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला देखील बांधकाम विभागाच्या विरोधात संताप आल्याशिवाय राहणार नाही। हा जो पूल पाहताय या पुलाचं एकूण कामाची किंमत ही 95 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे। 2021 साली या पुलाच्या कामाला सुरुवात झाली, मात्र पुलाचं बांधकाम सुरू करण्याच्या आधी शेतकऱ्यांची जमीन भूसंपादित झाली नसल्यानं आता या पुलाचं काम पूर्ण झालं आणि पुलाचं दुसरं टोक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये येऊन थांबलेलं आहे। आणि आता शेतकरी म्हणतात आमच्या शेतातला भूसंपादनाचा मोबदला द्या आणि त्यानंतरच या पुलाच्या वाहतुकीला सुरुवात करा। माझ्यासोबत आनंदा गडदे नावाचे शेतकरी आहेत। पाठीमागं पूल आहे आणि समोर तुम्ही भुईमुग पेरला, असं कसं झालं? असं कसं झालं? नोटीस नाही आमचं पेरलं आहे। म्हणजे पुलाचं काम पूर्ण झालं तरी नोटीस नाही आली। पण आता तिकडे खाली अपघात व्हायलेत, इकडे पुलाचं बांधकाम झालंय, तुम्ही इथं भुईमुग पेरला। बरोबर, आता रान पडत राहू आम्हाला पेरणं भाई, आम्हाला शेतकरी लागतच खायला प्यायला, आम्हाला नाही पेरत काय इलाज नाही त्याला, असं आहे त्याचं। त्याच्यामुळे पेरलेला भुईमुग घेते। आता रात्रंदिवस सांभाळून खायचं, कष्ट करून वानेर खायच्या मध्ये डुकर खायचा बेदरच आमच्या। आता सरकार म्हणते या रस्ता खुला करायला तुमची शेती द्या, तुम्ही द्यायला तयार आहेत का? देऊ ना पैसे, जे आम्ही मागले तेवढे द्यायला पाहिजे। पण प्रश्न असा आहे की शेतकरी तयार आहेत शेती द्यायला, पण पुलाचं काम पूर्ण झाल्यावर आता ही भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे। याला मराठीमध्ये एक म्हण आहे, ओराती मागून घोडे नाचवणं, आणि ती सिद्ध करून दाखवलेली बांधकाम विभागानं। ताई, भुईमुग पेरलाय, आता हे रस्ता कसा जाईल या वावरातून? ती काय एवढी आयडिया नाही, कारण की त्यानं जर सांगितलं तुमच्या शेतातून जाऊ शकते, आमच्या जर शेतातून गेला तरी आम्ही त्याला द्यायला तयार आहे। पण कारण की ते कसे करतात, 4 दिवस 8 दिवस महिनाभर हे चालू देतात, त्याच्या बाद समजा बंद करून टाकतात। मला काय म्हणणं आहे, 2021 साली रस्ता तयार केला आणि आता तुम्हाला म्हणाले तर की शेताची जागा द्या, तरी आम्ही द्यायला तयार आहे ना। पण माझं म्हणणं असं आहे की त्याने कोणता निर्णय जर घ्यायचा असला तर असं लवकर घ्यायला पाहिजे। म्हणजे असं कोणी असा अपघात होणं, हे होणं, प्रत्येकाला कोणा चांगलं नाही। लहान लहान मुलं शाळेत जातात, हे होतात, त्याला काय रस्त्याला काय कटबंद आहे का काय, काहीच नाही ना। मग त्याने हे बी तयार केलं तर आमच्यासाठी चांगले, तरी आम्ही द्यायला तयार आहे जमीन। पण ते तुमच्याकडे पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यावर आलेत आता। हो, मग आंधी जर आले असते तर? अगोदर जरी आले असते तर आम्ही भुईमुग पेरत नव्हतो, आम्ही त्याला डायरेक्ट देऊन टाकत होतो। पण आता सध्या जर या पिरियडला ते जर म्हणले आता आम्हाला बांधकाम हे करायचं पुलाचं काम, तर आता सध्या आम्ही देऊ शकत नाही, कारण की आमचं पीक निघल्याशिवाय आम्हाला त्याला खूप मेहनत करणं लागते, त्याच्यामुळे आता सध्या नाही। बांधकाम विभागानं ही भूसंपादन प्रक्रिया जी आहे ती पुलाचं काम झाल्यानंतर का करते त्याचे कारण दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिले। त्यांचं म्हणणं होतं की 95 कोटी रुपये पुलाच्या बांधकामासाठी आले आणि आता शासनानं 25 कोटी रुपये इतर काम आणि भूसंपादनाला दिलेले आहेत। खरं तर हे फारच धक्कादायक आणि आश्चर्यचकित आहे। आता मला सांगा, उद्यापासून जर तुम्हाला नोटीस दिल्या तरी पण 6 महिने तरी या सगळ्या गोष्टी जाणार आहेत? हो ना, जातात, वर्ष जाते, किती नाही आम्हाला वर्ष जाऊ शकते। आता भुईमुग काढल्याशिवाय तुम्ही शेती देणार का? नाही, एवढी आमची जेवढी भरती लुस्कान त्यामुळे भरती करून द्यायला लागेल तुम्हाला। रस्ता जर तुम्हाला 8 दिन चालू करत असला तरी भुईमुग किती महिन्यात खर्चाला आम्हाला नाही, आता 17,000 खर्च लागला, खता बिया सगळं नागरणी ते सगळे आले त्यामध्ये। आता नांगरून टाकले बाजूचं वावर? हो। मामू, मला सांगा, मामूची पण शेती आहे, मला सांगा, इतर रस्ते होतात, अगोदर तुमचं शेत घेतल्या जाते, हे पूल करताना मागून शेत कसं काय घ्यायलेत? मागूनच घेतलं त्याने शेत, आणि आम्हाला फक्त 28 मध्ये 3 लाख रुपये दिले। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। सर, खालच्या रस्त्यावरती अपघात किती घडलेत आतापर्यंत? अपघात आता लोक कमीत कमी 10-15 घडलेत, पण ह्या पुलाची निर्मिती करण्यासाठी आता छोटा पूल होता, छोटा पूल असल्यामुळे काय केलं की लोकांची मागणी होती की छोट्या पुलावर खूप अपघात व्हालेत, यासाठी नवीन पुलाची मागणी केली। ह्या सरकारनं नवीन पूल दिला, पण पुढचं काम केलंच नाही ना, कारण अधिकरण जमीन तुमची डायरेक्ट शेतातच येऊन टोक थांबले, शेतातच येऊन टोक थांबले। कसं काय थांबले शेतात? पुढचे शेतकऱ्याला मोबदला दिल्यानं शेतकरी कोर्टात गेले, त्यांनी सांगितलं की आम्हाला मोबदला भेटल्याशिवाय आम्ही शेती पुढची देणार नाहीत। त्याकडे तिथे फक्त पुलावाल्याने पुलाचं टेंडर पूर्ण केलं आणि निघून गेला तो। तिकडे धोकादायक प्रवास सुरूच आहे का? तिकडला धोकादायक प्रवास चालूच आहे। आता 8-10-15 दिवस खाली एक गाडी गेली पाण्यात पडून, एक मृत्यू झाला ड्रायव्हरचा। हे अपघात टाळण्यासाठी हा पूल केला, पण पुलाचा उपयोगच नाही झाला ना। महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले ही संपूर्ण
बातमी पाहून या सगळ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय. मी पुन्हा त्या महिला शेतकऱ्याकडे जातो. ताई, आता काय काय पेरलं शेतात? इथं भुईमुंग आहे काहीच पुलाच्या पुढे. नाही. हो, भुईमुगच पेरलेला आहे. आता म्हणजे पूल तुमच्या शेतात टोकत्याचं थांबलंय, हा. तर किती दिवसापासून पुलाचं काम पूर्ण झालंय? आता 5 वर्ष झालं ना, तर त्यानं कोणता जरी निर्णय घ्यायचा होता तर अगोदरच घ्यायला पाहिजे आता होता. हे डांबर टाकून पूर्ण कवा झालं? किती महिने झाले? ते तुरंतच्या तुरंतच केलं वाटतं त्यानं. बरं. अगोदर जेव्हा हे केलं का त्यानं तेव्हाच हे केलं. महाराष्ट्रातला हा एकमेव प्रोजेक्ट असेल जिथे शेतकरी जमीन द्यायला तयार आहे, मात्र बांधकाम विभाग हे वराती मागून घोडे नाचवत आहेत. पुलाचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर भूसंपादनाची प्रक्रिया करत आहेत आणि त्यामुळेच बांधकाम विभागाच्या या बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळं पुलाचं काम पूर्ण झाले, मात्र पुलावरून वाहतूक सुरू नाही. तर दुसरीकडं जुन्या पुलावरनं रस्त्यावरनं जी वाहतूक सुरू आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळं या बांधकाम अधिकाऱ्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचे गुन्हे का दाखल करू नयेत असा देखील संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.